जिनके ओजस्वी वचनों से गूंज उठा था विश्व गगन, वही प्रेरणा पूज्य हमारे स्वामी पूज्य विवेकानंद। वही प्रेरणा पूज्य हमारे स्वामी पूज्य विवेकानंद। त्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. वराहनगरच्या मठाबद्दल स्वामी विवेकानंदांनी खूपदा आपल्या आठवणींमधून आपल्यापर्यंत या गोष्टी सांगितलेल्या आहेत. 5-6 वर्षांचा हा जो काळ होता तो खूप मजेदार होता आणि खूप गोष्टी आम्हाला शिकवणारा होता असंही त्यांनी ते बोलले आहेत. आम्ही कशावर जगत होतो तर आम्ही गुरुदेवांच्या शिकवणीवर, त्यांच्या आशीर्वादावर आणि परमेश्वराच्या शी एकरूप झाल्यामुळं आम्ही जगू शकत होतो असं ते म्हणतात. तिथे कधी भात होता तर कधी मीठ नव्हतं आणि मीठ होतं तर कधी भात नव्हता असंही ते म्हणतात. म्हणजे तुम्हाला खरी स्थिती कळत असेल की किती संघर्ष तिथे होता. आणि बिंबा नावाची एक वनस्पती होती. या वनस्पतीचा रस काढून आम्ही लोक जगत होतो. तिथे कॉलेजात शिकणारी ही 14 मुलं, काहींनी आता कॉलेज सोडलेलं होतं आणि काहींनी आपलं घरही सोडलं होतं. आणि आता सगळ्यांनी हळूहळू सांगितलं की नाही, आम्हाला पूर्णपणे आता स्वतःला या तपस्येला च्या अधीन करायचंय. तर त्याच्यामुळे आम्हाला आता कुठलाच संपर्क घराशी नको. आणि आता सगळीच लहान मोठी सारी तरुण मंडळी एकत्र आली होती. आणि हा जो बंगला आहे वराहनगरचा, जो जुना पडीत बंगला होता, या बंगल्यामध्ये सगळेजण आता एकत्र राहत होते. इथे अंतिम सत्याच्या शोधात सगळे प्रयोग सुरू होते. सगळ्यात आधी तर समाजाने त्यांच्यावर टीका केली की काय हा खुळसटपणा, ही काय 14-15 मुलं एकत्र झाली आहेत आणि तपस्या काय करतात, साधना काय करतात, भजन काय करतात, रात्री बेरात्री झोपत नाही, कसले हे आवाज आणि कसली ही तपस्या. पहिले कडकडून टीका केल्या गेली. नंतर त्यांना प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्यापर्यंत ही मंडळी पोचली. त्यांना हसायला लागली. एक चर्चेचा विषय झाला होता त्यांची तपस्या म्हणजे. आणि नंतर तर आता त्यांना जाब विचारायला त्यांच्या बंगल्यापर्यंत ही मंडळी पोचली. कारण या मुलांना आता तू सोडव, कारण यांना आपलं घर आहे, दार आहे, त्यांना त्यांचे संसार थाटू दे आणि त्यांना त्यांच्या वेगळं जीवन आता जगू दे. तर हे नरेन, तू आता या भानगडीत पडू नकोस. पण नरेंद्र आणि ही मुलं खूप खंबीर होती विचारांनी आणि आचारांनी सुद्धा. आणि आता त्यांनी ठरवलं होतं की काही झालं तरी चालेल, आम्हाला खायला प्यायला मिळालं नाही तरी चालेल, पण आम्ही ही तपस्या नक्कीच करू. बिटवीन द लाईन्स बोलते की भारत भूमीची हे सैनिक होते. आणि ही जी 14 मुलं होती, स्वामीजींचं जे योगदान आहे, जी नीव स्वामीजींनी ठेवली, ती ही 14 मुलांच्या मदतीनंच त्यांनी तो तो जो बेस आहे अध्यात्माचा, तो बेस या मुलांमुळेच रचल्या गेला. आणि या मुलांनी खूप पुढे मदत केली स्वामीजींना धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. त्याच्यामुळे ही जी नीव आहे, मग ती नीव कुठलीही असू दे, आता या माध्यमातून सुद्धा मी आपल्याला आवाहन करते, कारण स्वामीजींचे विचार पोचवते, तर ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. केवळ नुसतं इथे 1 तास बसून ऐकायचं स्वामीजी काय म्हणतात आणि ध्यान करायचं एवढं स्वामीजी सांगत नाही आपल्याला. आपल्याला प्रत्येकाला सांगतात आहे की हे विचाराचं धन जे तुम्हाला मिळतंय ते सगळ्यात दूर पोचवा. हे अगदी या विश्वाच्या कोपऱ्या कोपऱ्यात पोचवा, कारण याची आज गरज झाली आहे. चौकात चौकात जेव्हा आपण मुलं बघतो, अगदी 12-13 वर्षाची मुलं ती सिगारेट फुंकतात आहे. ज्या गोष्टी खाऊ नये त्या गोष्टींचा ड्रग्ज आणि अशा गोष्टींच्या आहारी गेलेली आहे. या जगाला जर उठवायचं असेल, या जगाला जागा करायचं असेल, या मुलांना त्यांचे जे कर्तृत्व ते विसरलेले आहेत त्याची जर आपल्याला आठवण करून द्यायची असेल, तर हे काम तुम्ही आई आणि बहीण किंवा भाऊ म्हणून तुम्हाला करायचंय. त्याच्यामुळे
आपल्यालाच हे विचाराचं धन स्वामीजींचं कोपऱ्या कोपऱ्यात या विश्वाच्या पोचवायचंय. हे बिटवीन द लाईन्स मी आपल्यापर्यंत अर्थ पोचवते मास्टर्स, कारण आपणही एक आई आहोत, आपल्यालाही एक कुटुंब आहे आणि हे विश्वाची माझे घर म्हणणारी आपली ज्ञानेश्वर माऊली आहे. तर ही ही माऊलीचं रूप आपण आहात, आपल्यामध्ये आहे. त्याच्यामुळे मी आपल्या सगळ्यांना प्रणाम करते आणि आपल्याला सगळ्यांना एक नम्र विनंती करते की आपण जसं हळदी कुंकू वाटतं आणि आनंदाचं वाण देता प्रत्येकाला, हे आनंदाचं ज्ञानाचं वाण आपल्या जवळ आहे की आपण कसं पोचवायचंय. आता स्वामीजींचा दिनक्रम कसा होता, तर स्वामीजी दिवस रात्र काम करत होते. दुसरं की ते 3 वाजता उठत, उत्तिष्ठत जाग्रत असं म्हणत, म्हणजे उठो जागो, आणि सगळी मंडळी त्यांच्या आवाजाने उठत. तुम्ही कल्पना करा किती तरुण मंडळी होती ही. त्यांना खायला प्यायला सुद्धा मिळत नव्हतं हो. आणि स्वामीजी भजन गायला सुरुवात करायचे, सगळेजण भजन गात, सगळेजण ध्यान करत, तपस्या करत, सगळी ही 14-15 मुलं या बंगल्यामध्ये एक हे केंद्रच झालेलं होतं आणि स्वामीजींनी याचा पाया तिथेच बांधला होता. ही मंडळी त्यांचे नातलग येत होते आता पुन्हा, की आता नको, यांना घरी आपण घेऊन जायला हवा, आता पुन्हा एक शेवटचा प्रयत्न करू, नरेंद्रला सांगू. पण त्याचा आता कुठलाच परिणाम नरेंद्रवरही झाला नव्हता आणि या मुलांवरही झाला नव्हता. त्यांनी सांगून टाकलं होतं की आता आम्ही पूर्णपणे नरेंद्रच्या चरणी आम्ही स्वतःला समर्पित केलेलं आहे. आता आपण स्थितीकडे वळू की नेमकी स्थिती कशी होती. तर गुरुदेवांच्या अस्थी ठेवायलाही अशी स्वतःची जागा नव्हती. गुरुमातेची सोय करायला पैसा नव्हता. तेव्हा त्यांचा जो शिष्य होता सुरेंद्रनाथ, हा मित्र पुढे आला आणि यांनी त्या काळी 30 रुपये देण्याची सुरुवात केली. मग या 30 रुपयामधून 11 रुपयाचं घर भाडं आणि 6 रुपये आचार्याला ते देत होते. आटा डाळ जरी नसला तरी आपल्याला तपामधून ध्यानामधून उठावं लागेल. मग कोण ते तयार करेल, कोण तो स्वयंपाक करेल, म्हणून आचार्याची तेवढी नेमणूक केली होती. हा खरंच नरेंद्रचा खूप कठीण परीक्षेचा काळ होता, कारण अधूनमधून त्यांना कोर्टाच्या केससाठी, कारण त्यांच्या जागेचा जो खटला होता तो सुरूच होता आणि त्याच्यामुळे ते जात होते. इथे काही दिवसांनीच दीक्षा समारंभ साजरा झाला, कारण कृष्णांची तर इच्छा होती की सगळ्यांना दीक्षा समारंभ आयोजित करावा सगळ्यांसाठी, आणि सगळ्यांना या दीक्षा समारंभात एक नाव मिळतं आणि ते नाव गुरु देतात. तर इथे परमहंसांची इच्छा जरी असली तरी त्यांचा आजार इतका बळावला होता की त्यांना काही हा समारंभ आयोजित करता आला नाही. आणि मग स्वामी विवेकानंदांनी हा समारंभ आयोजित केला आणि सगळ्यांना एक एक नाव दिलं. भगवी वस्त्र तर परमहंसांनी सगळ्यांच्याच अंगावर घातलेली होती. ही दिव्य वस्त्र घेऊन प्रत्येकानं स्वतःचं नाव घेतलं. त्याच्यात जे रामकृष्णानंद नाव होतं, हे नाव स्वामीजींना वाटलं की हे नाव मी स्वतः घेईल. पण जो त्यांचा विद्यार्थी होता, जो त्यांचा भक्त होता, त्याचं नाव होतं शशी. तर तो म्हणाला नाही नाही, हे रामकृष्णानंद नाव मलाच. आणि त्यांनी अगदी हट्ट केला. स्वामीजी म्हणाले ठीक आहे, तू लहान आहे माझ्यापेक्षा, तुला जे हे हवंय नाव, तर हे तुझं नाव. मग रामकृष्णानंद हे नाव त्यांनी शशीला दिलं आणि स्वतःचं नाव ठेवून घेतलं विविदिशानंद. लोकसेवेची वाट आता त्यांनी स्वीकारली होती. पद, पैसा, प्रतिष्ठा हे काहीच कोणाला नको होतं. बघा ना, एखादी संस्था जेव्हा उद्देश असतो की एखादी संस्था जेव्हा आपण काढतो तेव्हा प्रत्येकाचा हा उद्देश असतो, त्या संस्था स्थापन करणाऱ्या व्यक्तीचा, की मला खूप पैसा या संस्थेतून मिळावा, माझी जेव्हा संस्था उभारल्या जाईल तेव्हा मला प्रचंड पैसा मिळेल, मला मान सन्मान मिळेल, मला पद मिळेल. अशा उद्देशानंच या संस्था आपण जागोजागी बघतो, या उभारल्या जातात. पण असं कळकळीचं काम फार कमी संस्था करतात. मास्टर्स, विवेकानंदांची ही जी संस्था होती ही केवळ जगाच्या कल्याणासाठीच याचा आरंभ केला गेला होता आणि आता याची एक निश्चित वाटचाल सुरू झालेली होती. वराहनगरला स्थायिक झाल्यानंतर
काही महिन्यांनीच नरेंद्रनाथांनी ठरवलं की आपण उत्तरेकडे तीर्थयात्रेसाठी जावं. 2-3 यात्रेनंतर त्यांनी ठरवलं की आपण खूप आता दूर काही दिवसांसाठी जावं. त्यांना ते गेले तर सही, पण त्यांना एक तार आली आणि त्या तारेमध्ये मजकूर होता की त्यांच्या बहिणीने आत्महत्या केली. त्यांच्या आईने त्यांना सांगितलं की तिचा नवरा खूप दारू प्यायचा आणि तिला मारायचा आणि शेवटी तिला तिचं आयुष्य संपवावं लागलं. झालं असं की विवेकानंदांवर या गोष्टीचा खूप परिणाम झाला. खोलवर ती जखम होती की आपल्या बहिणीला, केवळ ते आपल्या बहिणीचाच विचार करणारे नव्हते, केवळ कुटुंबाचा विचार करणार नव्हते, ते विश्वाचा विचार करणारे होते. एका आपल्या बहिणीवरून त्यांना कल्पना आली की जर असे पुरुष ज्या घरात असतील की ते स्त्रियांना त्रास देतात, दारू पितात, मारतात, तर त्या घरातली स्त्री कसं आयुष्य जगेल? कारण स्त्रीच्या योगदानावरच या समाजाचं योगदान अवलंबून आहे. आणि त्यांच्यातले स्वामी विवेकानंद जागे झाले. या अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे. आणि ही जी पुरुष प्रधान संस्कृती आहे, जी ही उच्च संस्कृती आहे, त्यांना हा जाब विचारायलाच पाहिजे. आणि आता त्यांनी हे विचाराचं धन प्रत्येकापर्यंत पोचावं याच्यासाठी प्रयत्न केले की स्त्रियांवर अत्याचार करू नका, त्यांना गुलामासारखं वागवू नका, तीही तेवढीच मोठी आहे जेवढे तुम्ही आहात. आणि त्यांनी याच्यासाठी वेदकालीन स्त्रियांचे उदाहरणं दाखले द्यायला सुरुवात केले. जर आपण बघितलं तर गार्गी, लोपमुद्रा अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील. माता अनुसूया. तर ब्रह्म त्या काळी बघा, जसं ब्रह्मवृंद होते तसे ब्रह्मवादिनी त्यांना म्हटलं जात होतं. आणि त्यांच्याही पुढे संत किंवा जसं जेवढं महत्व त्यांच्या यजमानाला होतं, त्या ऋषींना होतं, तेवढंच महत्व आपण बघितलंय सीतायनामध्ये की ऋषी ही पदवी प्रत्येक ऋषीच्या आधी, म्हणजे ऋषी गार्गी, ऋषी अनुसूया, ऋषी लोपमुद्रा अशा पद्धतीनंच त्यांना बोलवण्यात येईल. तर त्यांनी हे महत्व आपल्याला पटवून दिलं. आणि त्यांनी हेही सांगितलं की तुम्ही हा काही वेदधर्म, म्हणजे तो वेदधर्म त्या काळी होता, पण हा जो धर्म आहे हा पौराणिक धर्म आहे. आणि आपल्याला तर आता जो पूर्वीचा काळ होता की त्यांना जे महत्व प्राप्त झालं होतं, तेच महत्व आताही यायला पाहिजे, याच्यासाठी स्वामी विवेकानंद ठामपणे उभे राहिले होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी बालविवाहाला कठोर विरोध केला होता. आणि त्यांनी या शब्दात म्हटलं होतं की जो बालविवाह करेल त्याला, त्याच्या विरुद्ध मी कठोर कारवाई करेल. ज्या देशात स्त्रीला गौण समजलं जातं, किंवा मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की ज्या घरात स्त्रीचा सातत्यानं अपमान आणि अवहेलना केली जाते, त्या घरात पुरुष कधीही प्रगती करू शकत नाही. आणि याचे अनेक दाखले आणि उदाहरणं आपल्याला परमपूज्य डॉक्टर सुनील काळेंच्या पुस्तकात मिळतील. त्यांनी सरळ सरळ लिहून ठेवलेलं आहे, सांगितलेलं आहे की ज्या घरात स्त्रीला त्रास दिला जातो, त्या घरात तो पुरुष कधीही प्रगती करू शकत नाही. त्याच्यानंतर त्यांनी हेही सांगितलं विवेकानंदांनी की माझ्या सद्गुरूनं आदिशक्तीला आपली माता मानले. तिचं आदिशक्ती हे जे रूप आहे हे प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. आणि असं असताना माझ्या बांधवांनी या स्त्रीवर इतके अत्याचार करावे, ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे, ही अतिशय घृणास्पद गोष्ट आहे. आणि याला वाचा फोडलीच पाहिजे. म्हणून आता ते सतत याच्यात भगिनी निवेदितांनी सांगितलंय, दी मास्टर ॲज आय सॉ हिम या ग्रंथामध्ये त्यांनी लिहून ठेवलंय की माझे गुरु या दोन गोष्टींवर प्रश्न विचारत, एक भारतीय स्त्री आणि दुसरं म्हणजे भारतीय बहुजन समाज. तर ते अमेरिकेत जरी असले किंवा भारतात जरी असले तरी या दोन प्रश्नांवर ते चर्चा करत आणि ते सांगत की यावर आपला देश बदलायलाच हवा. आता नरेंद्रनाथांनी एकट्यानं ठरवलं होतं की मी संन्यस्त जीवन जगेन.
आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की माझ्याबरोबर तुम्ही आता कुणीही येणार नाही किंवा माझ्यावर पाळते ठेवू नका की मी कुठे गेलो, कुठे आलो. पाठलाग करू नका. कुणीही माझ्या मागे येणार नाही. मी मात्र तुम्हाला जेव्हा जेव्हा मला तुमची आठवण येईल, तेव्हा तेव्हा मी तुम्हाला भेटायला येईन. शारदा मातेंची अनुमती घेऊन नरेंद्र आता निघाले होते आणि त्यांचं वय होतं 28 वर्षांचं. 1891ची ती गोष्ट. आणि उरले होते त्यांच्या हातात, जर तुम्ही काळ बघितला तर 11च वर्ष त्यांच्या हातात आता उरलेली होती. आपण एकटे आहोत हा नरेंद्रनाथांचा गैरसमज होता. कारण त्यांच्या मागे दुखणी होती, ती पायाची दुखणी. त्याच्यानंतर रक्तदाब, मधुमेह, दमा आणि निद्रानाश असे 5 आजार घेऊन स्वामी विवेकानंद निघाले होते सत्याच्या शोधात. वराहनगरमधून गुरुबंधूंसोबत स्वामीजी 3 वेळा त्यांनी बद्रीनाथ आणि केदारनाथला त्यांना दर्शनाला जायचं होतं. पण 3ही वेळा कदाचित त्यांच्या गुरूंचीच इच्छा नव्हती की त्यांनी तिथवर जावं आणि म्हणून ते तिथवर जाऊ शकले नाही. तर ते रुद्रप्रयाग आणि ऋषिकेश इथपर्यंतच गेले. भारताची स्थिती तेव्हा अतिशय वाईट होती. देशात उपासमारी होती, अज्ञान होतं, रूढी परंपरा होती, जातीभेद होता आणि अशा अनेक गोष्टी होत्या. या सगळ्या गोष्टीतून जेव्हा त्यांना ते उपासमारीबद्दल विचार करत, तेव्हा त्यांना वाटत की किती लोकांना त्रास होतोय, कसे लोक जगतात आहे, कुठल्या कुठल्या रूढी आणि कुठल्या कुठल्या किती अंधविश्वास आहे, हे सगळं मला दूर करायचं आहे आणि याच्यासाठी मला दिव्य ज्ञान मिळवायलाच हवं. असं ज्ञान मला मिळवायचे की केवळ स्पर्शानं या व्यक्तीच्या जीवनात परिणाम व्हावा. आणि म्हणून मी काहीतरी प्रयत्न करायला हवे. आणि या सिद्धी जर मला मिळवायच्या असतील तर मला नक्कीच बद्रीधामाला जायला हवं, मला कैलास धामाला जायला हवं, असं ते म्हणतात. आणि नंतर रामकृष्ण, केवळ रामकृष्णांची ती इच्छा नसावी असं बिटवीन द लाईन्स मी आपल्याला सांगते. कारण शंकराचार्यांचं काय झालं होतं, शंकराचार्य तर गेले होते आणि शंकराचार्य तिथून उतरलेच नाही. कारण निसर्गाशी ते इतके एकरूप होऊन गेले होते आणि त्या एकरूप अवस्थेमध्ये ते पूर्णपणे त्या परमेश्वरी तत्वाला सामोरे गेले आणि त्याच्यात विलीन झाले. कुठेतरी रामकृष्णांना असं वाटत असावं की जर नॉरेन तिथे गेले तर नॉरेन पण या स्थितीला पोचतील. कारण नॉरेन कसे होते अंतर्बाह्य याची कल्पना रामकृष्णांना होती आणि म्हणून कदाचित गुरूंची परवानगी नसेल आणि म्हणून नरेंद्रनाथ तिथवर पोचू शकले नाही. कारण जेव्हा त्यांनी संन्यास घेतला होता तेव्हा म्हणजे अतिशय अवघड दिवसात आपण बघितलं की त्यांनी महाविद्यालय सोडलं होतं, त्यांना नोकरी मिळत नव्हती आणि त्यांनी संन्यास घेतला. तेव्हा परमहंस त्यांना म्हणाले की तू इथून पळ काढू नको. कारण जर तू इथून पळ काढला तर आईची म्हणजे माता जगदंबेची आदिशक्तीची इच्छा आहे की तू काहीतरी विलक्षण या जगात करायला आलंय आणि तुझ्या हातून हे घडावं, ही तिची इच्छा आहे आणि यासाठीच तू हा जन्म घेतलेला आहे. तर मास्टर्स, प्रत्येकाचा जन्म हा काहीतरी विलक्षण करण्यासाठी आहे. फक्त आपल्याला आपल्या ज्या सुप्त गोष्टी आहेत त्या ओळखायच्या आहेत. आणि इथे जो प्रत्येक जण, आज इथे 58 जण आहेत, कधी 64, परवापर्यंत 64 मंडळी होती. तर इथे प्रत्येकानेच जन्म या काहीतरी दिव्य गोष्टींची अनुभूती घ्यायला आणि करायला घेतलेला आहे. मी सगळ्यांना विनंती करते की स्वामी ज्या सुप्त गोष्टींबद्दल बोलतात आहे त्या आपल्याला ओळखा. इथे दीपालीपासून तर मावशींपर्यंत, मावशींपर्यंत सगळ्यांनाच, साधना काकू आहेत, इथे अनेक जण आहेत, शीला मावशी आहेत. तर सगळ्यांपर्यंत प्रत्येकामध्ये काहीतरी सुप्त गोष्टी घडल्यात, त्याची कल्पना, त्याची जाणीव तुम्हालाच तुमची होणार आहे. तर मी सगळ्यांना विनंती करते की स्वामीजींना नक्की विचारा की मी का जन्म घेतलाय, मी कशासाठी घेतलाय आणि तुम्हाला काय इच्छा आहे माझ्या हातून घडवून आणण्याची. विनंती करा त्यांना. या गोष्टी तुम्हालाच तुमच्या कळते.
या ध्यानाच्या माध्यमातून इतके सगळ्यांना फायदे होतात आहे. काल खूप बरं वाटलं जेव्हा आरतीताई बोलल्या, की माझ्या नातवाला बरं वाटतं. कुसुम मावशींचं एक उदाहरण देते, की कुसुम मावशींना डॉक्टरांनी सांगितलं होतं, की त्यांचा खांद्याचंच दुखणं होतं ना मावशी, हाड असं निखळलं होतं आणि ते पूर्णपणे काही दिवसातच ते भरून आलं. तर असं वाटतं, की कुणालाच डॉक्टरकडे जाण्याची गरज लागू नये. जो पैसा आपल्या दवाखान्यावर खर्च होतो, तोही कुणाच्या पाकिटातून ते पैसे जाऊ नये. सगळ्यांना इथे खूप छान आनंद मिळावा, आराम मिळावा आणि सगळे निरोगी राहावे. खूप मजेत आपण सगळ्यांनी जगावं आणि या आपल्या भारत भूमीची सेवा करावी. हे ज्ञान सगळ्या कोपऱ्या-कोपऱ्यात या विश्वाच्या पोचवावं. हे स्वामीजींचे विचार घेऊन आपण ध्यानाला बसूया. मी सगळ्यांना विनंती करते, की इतकी प्रचंड ऊर्जा आहे. या ऊर्जेमध्ये आपण न्हावून निघूया. आपले सुंदर डोळे हळुवारपणे मिटावेत. एक घोटभर पाणी पिऊन घ्यावं. एकदम शांत व्हा मास्टर्स. एकदम शांत. प्रार्थना करा मास्टर्स. प्रत्येकाने संकल्प करा. आपल्या गुरूंना, स्वामीजींना विचारा, की मी माझा जन्म कशासाठी घेतलाय. या गोष्टी मला अवगत करून द्या. या गोष्टी समजायला मला मदत करा. एक दीर्घ श्वास आत घ्या. या ब्रह्मांडाची संपूर्ण ऊर्जा आणि स्वामी विवेकानंदांची ऊर्जा आपल्याला मिळते. आणि एक श्वास सोडा. जे काही दुःख आहे ते कायमचं निघून गेलेलं आहे. जी काही सल आहे, जी काही वेदना आहे, जी माझ्या आत्म्यानं झाली आहे, ती निघून गेलेली आहे. एकदम शांत व्हा मास्टर्स. एकदम शांत. ही ऊर्जा एक पांढरा आणि भगव्या रंगाचा प्रकाश आपल्या ब्रह्मरंध्रातून संपूर्ण शरीरभर पसरलेला आहे. पावलापासून संपूर्ण शरीरात फील करा मास्टर्स. आपली पावलं अगदी मूलाधार चक्रापर्यंत शांत झाली आहे. पावलापासून
मूलाधार चक्रापर्यंत. आता स्वाधिष्ठान, मणिपूर आणि हृदय शांत. दोन्ही खांदे, हात, आपली पाठ शांत झालेली आहे. आपली मान आणि डोकं पूर्ण शांत. एक दीर्घ श्वास आत या क्षणी सूर्यदेवाच्या संपूर्ण ऊर्जेशी आपण एकरूप झालेले आहात. आणि एक श्वास बाहेर, सगळं शरीर एकदम शांत झालंय. और गहरे चलते चलो मेरे दोस्तों, और गहरे. आपल्या समोर स्वामी विवेकानंद आहेत. हळूहळू त्यांच्या हृदयातील प्रकाश, तेज, ऊर्जा आपल्या हृदयापर्यंत पोचते. आपण आणखीन खोल ध्यानात उतरत आहात. या ज्या ध्यानाच्या पायऱ्या आहेत, हळूहळू आपल्याला उतरायचे. त्यांचा हात पकडा आणि या पायऱ्या उतरा. मास्टर्स, तुमचे गुरु आणि स्वामीजी हे दोघही तुमच्या सोबत आहेत.
मी कोण आहे? मी कोण आहे? मी कोण आहे? या गोष्टीचा शोध आपण घेणार आहोत. पाच पायऱ्या उतरा. स्पर्शाचा अनुभव घ्या. स्वामीजींचा हात आहे एका हातात आणि दुसरा आपल्या गुरूंचा हात आहे. त्यांची नजर त्यांचा स्पर्श आपण लहान लेकरागत पाच पायऱ्या उतरतोय. 5, 4, 3, 2, 1, 0. नदीच्या प्रवाहाच्या जवळ हा घाट आहे आणि या घाटावर आता आपण बसलेलो आहोत. ध्यान मुद्रेत आहोत. स्वामीजी आणि आपले गुरु सोबत आहेत. मी कोण आहे? अजून खोल जा मास्टर्स. अजून खोल. मी कोण आहे? मी कोण आहे? याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. अजून खोल. अजून खोल जा मास्टर्स.
पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः मास्टर्स, मी कोण आहे याची ओळख आपल्याला मिळावी याची बीज आज स्वामींनी आपल्या अंतरंगात रोवली आहेत. आपल्याला विनंती करते की आपण चेतनतेकडे यावं. ज्यांना आवाहन केलं होतं ते स्वामी विवेकानंद, माता शारदा आणि परमहंसे ना दंडवत प्रणाम करते. या ग्रुपच्या वतीनं हृदयापासून धन्यवाद देते आणि रजा मागते. आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण झालेलं आहे. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, स्त्रिया, मुली बाळी, सगळ्या गायी, वासरं, सगळे प्राणी पक्षी सुरक्षित आहे. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आज ऊर्जा खूप होती. आज जर काही तुम्हाला समजलं असेल, दिसलं असेल, तर तुमचे अनुभव तुमच्या डायरीमध्ये जरूर लिहा. कारण पुढचे जे काही आपण ध्यानाचे सेशन्स घेणार आहोत, स्पेशल सेशन्स, त्याच्यामध्ये हा जो आहे हा बेस होता की तुम्हाला एक धागा पुढच्यासाठी मिळालेला आहे. तुम्हाला काही अनुभव आला असेल तर मी इथे 5 मिनटं 7 मिनटं थांबते. आपण बोलू शकता. नमस्कार ताई. मला तुम्ही झीक चालू केल्यापासून असं जांभळ्या रंगाचा झोत, म्हणजे जसं खिडकीतून सूर्याची किरणं अशी अशी झोताच्या स्वरूपात येतात तशा स्वरूपातच, पण जांभळ्या रंगात माझ्या आज्ञाचक्रावर अशी सतत अशी हे होत होती. आणि नंतर तुम्ही पूर्णमिदम लावलत ना, तेव्हा जांभळ्या रंगाचीच पण वलय अशी स्प्रिंग सारखी अशी येत होती, असं मला जाणवलं. आज्ञाचक्रावर असते पण. खूप छान ताई, धन्यवाद. योगिता ताई बोला. म्यूट आहात तुम्ही ताई. हा, विवेकानंदांची माहिती खूप म्हणजे खूपच हृदयात छान सांगताय. आणि त्या बासरीच्या धूनमुळे अत्यंत शांत वाटलं, खूप सुरेख ध्यान लागलं. मला पण तरी एक ऋताताईंना एक प्रश्न विचारायचा आहे की मी कोण आहे आता ह्या वयात, हे कशासाठी समजावून घ्यायचं? प्रत्येक जीवानी जन्म घेतलाय, तो कशासाठी घेतलाय? माझा आत्मा या विश्वात आलेला आहे, ते कुठलं काम करायला आलाय
हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपली प्रगती आणखीन, आपली आत्मोन्नती आणखीन वेगाने घडते. आणि प्रत्येक जीवानी कुठलं ना कुठलं काही ना काही आपला सोल प्लॅन असतो आणि म्हणूनच आपण जन्म घेतो. तर आपल्याला अनेक गोष्टी साध्य होतात आणि म्हणून हा जो होता, हा बेस होता, याची अनेक गोष्टी पुढच्या सेशन्समधूनच आपल्याला, स्पेशल सेशन्समधून कळतील. आणखीन अजून एक सांगते की आत्मा की यात्रा, आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळावी म्हणून अनघताई त्याच्यावर म्हणाल्या की मी आत्मा की यात्रा म्हणजे हे जर आपले सेशन्स आपले होतील त्याच्यानंतर त्या एक वेगळ्याच गोष्टी आपल्याला उलगडून सांगतील आणि वेगळ्याच विषयाच्या शोधात आपण जाणार आहोत. आणि खरंच आत्मा की यात्रा हे खूप रहस्य आहे, एक मोठं रहस्य आहे. तर ताई, या गोष्टी आपल्याला कळायलाच हव्या की मी जन्म का घेतलाय, मला नेमकं काय करायचंय, मी कोण आहे. मला वाटतं माझ्या उत्तराने आपल्याला समाधान मिळालं असेल. बोला स्वातीताई. म्यूट आहात तुम्ही, म्यूट आहात. ताई, आवाज येत नाहीये आपला आला ऑडिओ. आवाज? हा, आला आवाज? हा, हो आला. हा, मी आता ह्या प्रश्नावरूनच असंच प्रश्नच विचारते. पण आपल्याला ते आपल्या हातून काम पूर्ण झालंय का नाही झालंय हे तरी कसं कळणार आहे, किंवा आपल्याला कोणतं काम अजून पूर्ण करायचंय हे कसं कळणार? समजा आता आपल्याला काय कळलं, आता काय राहिलंय हे आपल्याला कळलंच नाही, कसं काय करायचं आपण त्याच्यासाठी? जास्त गोष्टी आपण शोधात आहोत ना ताई, आपण हा, सगळे याच गोष्टींच्या शोधात आहोत ना. आणि त्या गोष्टी कशा पटकन मिळणाऱ्या नाहीये, त्याच्यासाठी आपल्याला नाही. आपली साधना जरूर वाढवायची आहे. आणि ओके, साधना वाढवल्यानंतरच आपल्याला या गोष्टी कळणार आहे, पण या गोष्टी कळतात. ओके. आणि नक्कीच म्हणजे मागच्या जन्माची जेव्हा आपण प्रक्रिया घेतो, आता इथे वेगवेगळ्या याच्यात नाही म्हणजे काही खूप काहींना अनुभव आहे 2-2 वर्षाचा आपण ध्यानातून घेतलेला आहे आणि काही मंडळी नव्यानं जुळली आहे. पण असं समजू नका की मी नव्यानं जुळली तर मला हा अनुभव येणार नाही, कारण आपली प्रगती इतकी झालेली असते तेव्हाच आपण ध्यानात येतं. पण आपले जे व्हायब्रेशन्स जेव्हा वाढतात, आपली ऊर्जा जेव्हा वाढते, तेव्हा आपल्याला हा प्रत्यय येतो की मी मागच्या जन्मी कोण होती, मी नेमका कशासाठी जन्म घेतला, माझ्या हातातून कुठल्या चुका झाल्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला एखादं फिल्म दिसावी ना तशा दिसतात. धन्यवाद ताई. बऱ्याच गोष्टी म्हणजे आपल्याला काय कुठपर्यंत जायला पाहिजे किंवा कुठपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे किंवा काय केलं पाहिजे हे पण आपल्याला कळलं पाहिजे ना. आपल्या हातून काय राहिलंय तर ते पूर्णपणे कळलं तरच आपण करू शकणार, असं आपल्याच्याने ते होणार. काळजी करू नका, फक्त ध्यान करूया, आपल्याला सगळ्या गोष्टी अवगत होतील. मला मिळेल की नाही, मिळेल की नाही असं केलं तर ते आपण संशय घेतो त्या ह्याच्यावर. मला मिळणार आहे, मी सगळं काही गोष्टी पूर्ण अजून करणार आहे शिकणार आहे, असा विश्वास ठेवा, म्हणजे किंवा तुम्हाला त्या तो सगळ्या गोष्टी गुरु मिळतील. आपल्याकडून पूर्ण करून घेणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला पाठवलंय असं आहे ना. संशय ठेवू नका, संशय ठेवला तर काहीच मिळणार नाही. 100% विश्वास ठेवा, सगळं काही मिळतं. अजून काही थँक्यू, विचारायचं असेल तर मी धन्यवाद. थांबते. हा, हा, थँक्यू व्हेरी चालेल मच. चालेल. हॅव अ नाईस थँक्यू. डे. भेटूया. नमस्कार. नमस्कार.